तुम्हाला सुद्धा पापडाची खिची घेणे खूप कठीण वाटते का? किंवा खिची घेणे खूप कठीण आहे म्हणून तुम्ही पापडच करत नाही? म्हणूनच सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत पापडाची खिची न घेता सगळ्यात सोप्या पद्धतीने 4 पट फुलणारे रेशनच्या तांदळाचे पापड शेअर करणार आहे. बघू शकता पापड किती छान झाले आहेत. अगदी चौपट फुलले आहेत. अजिबातही तेलकट होत नाहीत आणि मस्त कुरकुरीत असे होतात. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पापड करण्यासाठी इथे मी 2 कप रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे. रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून एक रात्रभर पाण्यामध्ये भिजू घातले. नंतर निथळून सावलीमध्ये सुकून त्याचं बारीकसर असं पीठ करून घेतलं. आता एका पातेल्यामध्ये ज्या कपाने आपण 2 कप पीठ घेतलं होतं त्याच कपाने 2.5 कप पाणी टाकायचं आहे. यामध्ये 1 चमचा पापड खार आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकायचा व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झाला आहे, तरी चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि 1 चमचा जिरे घालायचं आहे आणि या पाण्याला छान खळखळीत अशी उकळी काढून घ्यायची. पाण्यामध्ये पापड खार आणि जिरे टाकल्यामुळे पाण्याचा रंग पिवळा होतो. तर बघा आता पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे. गॅस बंद करायचा आणि लगेचच हे उकळीचं पाणी तांदळाच्या पिठामध्ये ओतायचं. एका हाताने पाणी पिठामध्ये टाकायचं, दुसऱ्या हाताने लाटण्याने पीठ अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. छान बारीकसर जर पीठ असेल तर 2 कप पिठासाठी 2.5 कप पाणी घ्यायचं आहे आणि पीठ थोडंसं तरी जाडसर किंवा सरसरीत असेल तर 2 कप पिठासाठी 3 कप पाणी घ्यायचं आहे. तर बघा आता हे पाणी तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं. आता झाकण ठेवून 10 मिनिटे मुरू देऊया. 10 मिनिटानंतर बघा आता सगळं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने केलेले पापड अगदी खूपच मस्त होतात. अजिबातही तुटत नाहीत, चिरत नाहीत किंवा ही रेसिपी अजिबातही फेल होत नाही. त्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर पापड बनवले तर तुमचे पापडसुद्धा अगदी परफेक्ट होतील. तर पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर हाताला थोडंसं तेल लावायचं. या पिठाचा अशा पद्धतीने गोळा करून याला मधोमध अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचं आणि आता हा पिठाचा गोळा एका चाळणीमध्ये ठेवायचा आहे. अशा पद्धतीने या सगळ्या पिठाचे गोळे आपण करून घेऊया. तर बघा सगळ्या पिठाचे मोठमोठे असे गोळे करून घेतले. एवढ्या पिठाचे टोटल 9 एवढे गोळे इथे तयार झाले आहेत. सगळे गोळे चाळणीमध्ये ठेवून घेतले आहेत. आता हे पीठ आपल्याला वाफून घ्यायचं आहे. त्यासाठी या भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं. तुमच्याकडे जर असं भांडं नसेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यावरती किंवा कढईवरती ही चाळणी ठेवू शकता. आता ही पिठाची चाळणी या भांड्यामध्ये ठेवायची. झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 20 ते 25 मिनिटे पीठ वाफून घ्यायचं. पीठ छान शिजलं की पापड अजिबात चिरत नाहीत. तर बघा पूर्ण 25 मिनिटे मीडियम फ्लेमवरती पीठ शिजवून घेतलं. पीठ शिजलं की याचा रंग बदलतो, शिवाय याचा मस्त असा वाससुद्धा येतो. आणि तरीही पिठामध्ये अशा पद्धतीने सुरी टाकून पाहायची. सुरीला पीठ चिकटलं नाही म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं शिजलं आहे. लगेच गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचं. पीठ मळण्यासाठी इथे मी पॉलिथिनची पिशवी घेतली आहे. तुम्हाला जर पॉलिथिनमध्ये पीठ नसेल मळायचं तर तुम्ही एखाद्या सुती कापडामध्ये हे पीठ मळू शकता. पॉलिथिनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि तेल सगळ्या पॉलिथिनला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता अर्ध्या पिठाचे गोळे इथे मी घेतले आहेत आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून ते थंड होणार नाही. आणि ते पीठ या पॉलिथिनमध्ये टाकून छान मऊसूत असं मळून घ्यायचं आहे. तर लाटण्याने हे पीठ अशा पद्धतीने मी मळून घेणार आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर पॉलिथिनमध्ये पीठ नसेल मळायचं तर तुम्ही एखाद्या सुती कापडामध्ये पीठ मळू शकता. तर बघा छान असं मऊसूत हे पीठ इथे मी मळून घेतलं. तुम्ही बघू शकता याचा मस्त मऊसूत असा गोळा इथे तयार होत आहे. आता पिठाचा एक मोठा गोळा घेतलेला आहे आणि याला अशा पद्धतीने लांबट असा आकार द्यायचा आणि आता याचा रोल करून घ्यायचा. रोल करताना मी हाताला पोळपाटाला कुठेही तेल लावलेलं नाही आहे. पापड करताना जास्त तेलाचा वापर करायचा नाही, त्यामुळे पापडाला वास लागतो. तर रोल करून घेतल्यानंतर आवडीच्या आकारानुसार याचे तुकडे करून घ्यायचे. तुम्हाला जसे पापड लहान मोठे जसे करायचे असतील त्या पद्धतीने. तर बघा मीडियम आकाराचे इथे असे तुकडे करून घेतले. नंतर हे तुकडे अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे आणि आता हा गोल केलेले गोळे एका भांड्यामध्ये ठेवायचे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे आपलं पीठ थंड होणार नाही. पापड करण्यासाठी इथे मी पुरीची मशीन घेतली आहे आणि 2 प्लास्टिकचे तुकडे करून घेतलेले आहेत. बघा अशा पद्धतीने. पापड करताना या प्लास्टिकच्या पेपरला सुद्धा तेल लावायचं नाही. पीठ चांगलं शिजलं की पीठ प्लास्टिकच्या पेपरला हाताला कुठेही चिकटत नाही. आता एक गोळा ठेवायचा, त्याच्यावरती दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवून पुरीची मशीन प्रेस करून घ्यायची आणि बघा किती मस्त छान गोल गरगरीत असे पापड तयार होतात.
पुरीच्या मशीनवरती अगदी पटापट हे पापड तयार होतात. पापड करताना त्याला अजिबात तेल लावायचं नाही. तेल लावल्यामुळे पापडाला वास लागतो. तर बघा अशा पद्धतीने सगळे पापड इथे मी करून घेतले. आता हे पापड सुकवण्यासाठी जर तुमच्याकडे उन्हाची व्यवस्था नसेल तर हे पापड सावलीमध्ये म्हणजे फॅनखालीसुद्धा सुकवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे पापड पटापट तयार होतात. या पद्धतीने सगळे पापड इथे मी करून घेणार आहे. एवढ्या पिठामध्ये भरपूर असे पापड तयार होतात आणि हे पापड 2 वर्षापर्यंत चांगले राहतात. ज्यांना हे पापड तळून खायचे नाहीत ते हे पापड भाजूनसुद्धा खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने अर्धे पापड इथे मी करून घेतलेले आहेत आणि हे पापड मी 1 दिवस फॅनखाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी एखाद्या टोपलीमध्ये भरून 1 दिवसभर उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर बघा 1 दिवसभर फॅनखाली आणि दुसऱ्या दिवशी एका टोपलीमध्ये भरून उन्हामध्ये पापड वाळून घेतले. बघा पीठ छान शिजलं की पापड कुठेही तुटत नाहीत किंवा चिरत नाहीत. खूपच मस्त असे पापड तयार आहेत. आता हे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवत आहे. तुम्हाला जर पापड तळून खायचे नसतील तर हे पापड तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकता. तर बघा कढईमध्ये टाकल्याबरोबर पापड किती छान असा फुलला आहे. छान पांढरा शुभ्र असा झालेला आहे. याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत पीठ तयार न करता पापडाची खिची न घेता सगळ्यात सोप्या पद्धतीने कढईभर फुलणारी रेशनच्या तांदळाच्या पापडाचा व्हिडिओ शेअर केला आहे. नक्की बघा आणि या पापडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशा छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.